जयसिंगपूर शहरात गांजा विक्री करणारा इसम जेरबंद। 60,500 रुपये किमतीचा गांजासह इतर मुद्देमाल जप्त। जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाकडून जयसिंगपूर शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमास जेरबंद करून त्याच्या कब्जातून गांजा व इतर मुद्देमाल असा 60,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशान्वये कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री संदर्भात धडक मोहीम राबवण्यात येत आहे। संपूर्ण जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीवर प्रतिबंध करून गांजा ओढणाऱ्या व विक्री करणाऱ्या इस्मांविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी सक्त सूचना दिल्या आहेत। वरिष्ठांच्या आदेशान्वये आज गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर हद्दीत असलेल्या मनीषा ऑटोमोबाईल शोरूम जवळ नांदणी नाक्याला जाणाऱ्या रिंग रोड लगत उघड्यावर महादेव विठ्ठल धोतर व 39 राहणार 52 झोपडपट्टी जयसिंगपूर याने गांजा हा हैदर इराणी राहणार इराणी मस्जिद जवळ राजीव गांधीनगर जयसिंगपूर याच्याकडून विकत घेतला होता। 5,500 रुपये किमतीचा 463 ग्रॅम गांजा, मोबाईल व मोटरसायकल असा एकूण 60,500 रुपये किमतीचा माल बेकायदा विना परवाना आपल्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्याने संशयित आरोपी विरुद्ध नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायको ट्रॅफिक सबस्टेशन कायदा 1985 चे कलम 8(क)(20)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, वैभव सूर्यवंशी, बाळासू गुत्ते कोळी, चालक सागर सूर्यवंशी, होमगार्ड मिलन शिंगाडे यांनी केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने हे करीत आहेत। महानकर न्यूजसाठी महेश पवार, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।